मित्रांनो, सीईटी सेलची कॅप राऊंडची प्रोसेस कॉलेजच्या अप्रुव्हलमुळे डिले होत आहे आणि हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या वेळेस ही कॅपची प्रोसेस सुरू होईल, तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी ज्या वेळेस सीईटी सेल शेड्यूल रिलीज करेल, त्यानंतर हे ऑप्शन फॉर्म भरत असताना कशा पद्धतीने तुम्ही तुमचे कॉलेजचे प्रेफरन्सेस द्यायला हवेत आणि कॅप राऊंड 1 चे ऍक्च्युअली काय नियम असतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQs च्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशन साठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, सर्वात अगोदर एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. कॅप राऊंड मध्ये फक्त सीईटी स्कोअर महत्वाचा नसतो, तर तुमचा रँक, तुमची कॅटेगरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही भरलेला कॉलेजचा प्रेफरन्स, या तीनही गोष्टींवरती तुमचं अलॉटमेंट ठरतं. त्यामुळे प्रेफरन्स लिस्ट ही फक्त कॉलेजची यादी नसून ती तुमच्या पुढील 3 वर्षाच्या आणि 5 वर्षाच्या करिअरचा पाया आहे. त्यामुळे ती जेवढी काळजीपूर्वक तुम्ही भराल तेवढाच तुमचा फायदा जास्त होणार आहे. तर काय होतं, अनेक विद्यार्थी फक्त टॉप कॉलेजचे नावं भरतात आणि तिथंच त्या विद्यार्थ्यांचं चुकतं. कारण टॉप कॉलेजचा कट ऑफ नेहमी जास्त असतो आणि तुमचे पर्सेंटाईल जर कमी असतील तर तुम्हाला कॅप राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळत नाही. त्यामुळे तुमची जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती 4 भागांमध्ये तुम्ही विभागणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे ड्रीम कॉलेज, जिथे तुम्ही ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पाहताय असं तुमचं ड्रीम कॉलेज पहिले असावं. त्यानंतर टार्गेट कॉलेज असावेत, त्यानंतर रिअलिस्टिक कॉलेजेस असावेत आणि शेवटी तुम्हाला सेफ कॉलेजेस द्यावे लागतील. टार्गेट कॉलेजेस म्हणजे असे कॉलेजेस जिथे तुमच्या कट ऑफ नुसार तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. रिअलिस्टिक कॉलेजेस म्हणजे ज्या कॉलेजेसचे कट ऑफ हे तुमच्या पर्सेंटाईल पेक्षा कमी आहेत आणि ते भेटण्याची तुम्हाला जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर सेफ कॉलेजेस म्हणजे असे कॉलेजेस की जर तुम्हाला वरचे कुठलेही कॉलेज मिळाले नाही तर ॲटलिस्ट कुठलं तरी कॉलेज मिळावं, त्यासाठी आपण शेवटी सेफ कॉलेजेस देतो. त्यामुळे फक्त टॉप कॉलेजवरती रिलाय राहणं इथे चुकीचं आहे. त्यानंतर प्रेफरन्सेस भरण्यापूर्वी मागील वर्षाचे कट ऑफ तुम्ही नक्की तपासा. तुमचे सीईटीचे असणारे पर्सेंटाईल्स, कॅटेगरी आणि त्या कॉलेजचा असणारा क्लोजिंग रँक याची तुलना करा. आणि त्यासाठी कुठल्याही यूट्यूब व्हिडिओ किंवा व्हॉट्सअपवर आलेल्या कट ऑफ लिस्टवरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः ऑफिशियल कट ऑफ चेक करा, जो सीईटीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. त्यानंतर फक्त कॉलेज प्रसिद्ध आहे, त्याचं खूप नाव ऐकलं आहे म्हणून ते कॉलेज चांगलं असेल असं नाही. तिथे फॅकल्टीज कुठल्या अवेलेबल आहेत, तिथे इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतात का, प्लेसमेंटचा सपोर्ट कशा पद्धतीने तिथे आहे, अटेंडन्सचे रूल तिथे कसे आहेत, तसेच त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहे, या सर्व गोष्टी तुम्ही तपासायला हव्यात. आणि त्याची योग्य माहिती घेतल्याशिवाय ते कॉलेज प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकणं चुकीचं आहे. जरी इथे रँकिंग महत्वाची असली तरीही प्रॅक्टिकल गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. जसं की तुमचं कॉलेज तुमच्या घरापासून किती अंतरावरती आहे, जर ते दुसऱ्या सिटीमध्ये असेल तर तिथे हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे का, त्या कॉलेजची फीज काय आहे, हॉस्टेलची फीज काय आहे, रोजचा प्रवास करताना तुमचा किती वेळ तिथे जाणार आहे, तसेच तुमचा एकूण खर्च किती होणार आहे, याचाही विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. थोडक्यात योग्य कॉलेज म्हणजे प्रसिद्ध कॉलेज नाही, तर तुमच्यासाठी तुमच्या गरजेनुसार असणारं परफेक्ट कॉलेज म्हणजेच योग्य कॉलेज. आणि असेच कॉलेजेस तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये असावेत. याशिवाय तुम्ही कॅपला अप्लाय करत असताना तुमची कॅटेगरी व्यवस्थित निवडलेली आहेत का, रिलेव्हंट डॉक्युमेंट्स तिथे सबमिट केलेले आहेत का आणि त्यानुसारच तुम्ही त्या कॉलेजचे कट ऑफ चेक करत आहात का, या सर्व गोष्टी सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे. कारण तुमच्याकडे जर रिझर्वेशन असेल, रिझर्वेशन प्रूव्ह करणारे डॉक्युमेंट्स असतील तरच तुम्ही रिझर्वेशन क्लेम करू शकता. अदरवाईज तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा होणार नाही. त्यामुळे
या सर्व गोष्टी जर तुमच्या लक्षात असतील, या सर्व गोष्टींची तुम्ही माहिती घेतली असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या रिझर्वेशनसाठी असणारं रिझर्व्ह सीट मिळणं इथे इझी होईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं नाही म्हणून तुम्ही निराश होण्याची गरज नाहीये, कारण कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये राऊंड 2 आहे, राऊंड 3 आहे आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड सुद्धा असतो, ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कॉलेजेस मिळतात. त्यामुळे संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत प्रत्येक राऊंडवरती तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी फक्त 5-6 कॉलेजेस टाकतात आणि फॉर्म सबमिट करतात, हे चुकीचं आहे. आता तुमच्या लिस्टमध्ये ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळेल तिथे जर तुम्हाला ॲडमिशन घेणं शक्य असेल तर असे सर्व कॉलेजेस तुम्ही लिस्टमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. विनाकारण कुठलेही कॉलेजेस टाकण्यापेक्षा 15 ते 20 असे कॉलेजेस टाका की जिथे नंबर लागल्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि तिथे LLB करू शकता असेच कॉलेज निवडा. विनाकारण कुठलेही कॉलेज तिथे टाकू नका, कारण जर चुकून नको असलेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळालं तर त्याच्या खाली जर एखादं चांगलं कॉलेज तुम्ही टाकलं असेल तर ते अलॉटमेंट तुमचं मिस होऊ शकतं. आता ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप कराल त्यावेळेस काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रेफरन्सेस लॉक करण्यापूर्वी, फॉर्म सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण यादी तुम्ही तपासून घेतली पाहिजे. त्यानंतर कॉलेजची ऑर्डर, कॉलेजचा प्रेफरन्स कशा पद्धतीने दिला आहे या गोष्टी तुम्ही तपासल्या पाहिजे. कॉलेजची लिस्ट जी तुम्ही टाकलेली आहे ती तुमच्या प्रेफरन्सेसनुसार, तुमच्या कट ऑफनुसार आणि तुम्हाला पाहिजे असेल अशाच पद्धतीने इथे टाकली आहे का ते एकदा कन्फर्म करा आणि नंतरच तुमचा फॉर्म सबमिट करा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅप राऊंड 1 चे डिटेल नियम डिस्कस करणार आहोत. यामध्ये कॅप राऊंड 1 चे ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यापूर्वी सीईटी सेल कॅटेगरी वाईज सीट मेट्रिक्स जाहीर करते, ज्याच्यामध्ये कुठल्या कॉलेजेसला किती सीट्स अवेलेबल आहेत, कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत हे आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवरती पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्सेस भरतात. आता जो ऑप्शन फॉर्म तुम्ही कॅप राऊंड 1 च्या वेळेस भरला असेल तो ऑप्शन फॉर्म हा राऊंड 1 आणि राऊंड 2 साठी फक्त व्हॅलिड असतो. राऊंड 3 साठी तुम्हाला नवीन ऑप्शन फॉर्म फिल करावा लागतो. आता ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राऊंड 1 ला झालेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांना राऊंड 3 पूर्वी परत रजिस्ट्रेशन करण्याचा चान्स दिला जातो. पुढे मग एकदा की तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केला त्यानंतर तुमची अलॉटमेंट होते आणि यामध्ये विद्यार्थ्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट दिली जाते. त्यानंतर विद्यार्थी जर ते कॉलेज ॲक्सेप्ट करू इच्छित असतील, तिथे ॲडमिशन घेऊ इच्छित असतील तर त्यांना सीट ॲक्सेप्टन्स फी जी मागच्या वर्षी 1000 होती ती भरावी लागते आणि सीट ॲक्सेप्ट करावी लागते. आणि दिलेल्या वेळेमध्ये जेव्हा तुमचं अलॉटमेंट होईल त्यानंतर साधारणतः 3 दिवसांचा वेळ दिला जातो, तर त्या वेळेमध्ये कॉलेजला व्हिजिट करून तुम्हाला ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट करावी लागते. आणि या प्रोसेसमध्ये जी डेट सीईटी सेलने दिलेली आहे त्याच डेटपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करणं मॅन्डेटरी असतं. जर तुम्ही तिथे उशिरा पोहोचला तर तुमच्यासाठी तिथे कुणीही थांबलेलं नसेल आणि तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. त्यामुळे वेळेचं बंधन पाळणं अत्यंत गरजेचं आहे. आता कॅप राऊंड 1 जो होतो त्याच्यामध्ये फक्त फायनल मेरिट लिस्ट मध्ये नावं असणारे जे विद्यार्थी आहेत तेच पार्टिसिपेट करू शकतात. आणि जर तुम्हाला कॅप राऊंड 1 चं अलॉटमेंट पाहिजे असेल, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं कंपल्सरी असतं. पुढे मग जसं तुम्हाला अलॉटमेंट मिळेल, कॅप राऊंड 1 चं अलॉटमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. उदाहरणार्थ तुम्ही 4 ऑप्शन दिलेले आहेत ABCD. त्याच्यामध्ये जर 1 नंबरचा ऑप्शन A असेल आणि तो ऑप्शन तुम्हाला अलॉट झाला, ते कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर तुम्हाला पुढे कुठल्याही राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही आणि त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. याला ऑटो फ्रीज म्हटलं जातं. त्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते सबमिट करावे लागतात, व्हेरीफाय करावे लागतात आणि ॲडमिशन तिथे कन्फर्म करावं लागतं. जर तुम्ही कॅप राऊंड 1 च्या फर्स्ट कॉलेजच्या अलॉटमेंट नंतर कॉलेजमध्ये उपस्थित राहिला नाहीत, ॲडमिशन घेतलं नाही तर तुमचं सीट रद्द होतं आणि पुढच्या राऊंडसाठी ते सीट अवेलेबल करून दिलं जातं आणि तुम्ही या कॅपच्या प्रोसेसमधून बाहेर पडता. त्यानंतर जर तुम्हाला ऑप्शन A शिवाय इतर ऑप्शन अलॉट झाले, समजा B, C किंवा D तुम्हाला अलॉट झाला, तर अशा वेळेस तुम्हाला बेटरमेंटचा चान्स असतो. समजा तुम्हाला
ऑप्शन ए ऐवजी ऑप्शन बी, सी किंवा डी अलॉट झाला तर त्यावेळेस तुमच्याकडे फ्रीजचा एक ऑप्शन असतो. इथे तुम्ही ऑटो फ्रीज होत नाही. इथे तुम्हाला जर त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज सिलेक्ट करायचं आहे आणि फ्रीज सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. तिथे मग फ्रीज करण्यासाठी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची आहे. ती ऑनलाईन स्वरूपाची असते. नंतर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि एकदा की तुमचं ॲडमिशन झालं तुम्हाला परत पुढच्या कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू दिलं जात नाही. पण आता जर तुम्हाला वाटत असेल की मला हे सीट मिळालं आहे पण मला याच्यापेक्षा चांगला ऑप्शन, वरचा ऑप्शन हवा आहे, तर त्यासाठी तुम्ही बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जसा फ्रीज आहे तसा बेटरमेंटचा एक ऑप्शन तिथे असेल जिथे तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी पे करता आणि बेटरमेंट हा ऑप्शन चूज करता. आता या ठिकाणी तुम्ही पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल असता. फक्त कॅप राऊंड 1चं जे सीट तुम्हाला अलॉट झालेलं आहे ते तुमच्याकडे रिझर्व राहतं आणि सेकंड राऊंडला तुम्ही ॲपियर होता. याला बेटरमेंट म्हटलं जातं. आता तुम्हाला असं सीट मिळालं जिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नाहीये, असं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं, तर अशा वेळेस तुम्ही काहीही करण्याची गरज नाहीये. कॉलेजवर व्हिजिट करू नका, ॲक्सेप्टन्स फी पे करू नका. तुम्हाला पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करू दिलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात कॅप राऊंड 1 समराईज करायचा झाला तर तुम्हाला इथे तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणं मॅन्डेटरी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झाला तर तुमचं सीट ऑटो फ्रीज होणार आहे. तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर पडणार आहात. जर तुम्ही फ्रीज सिलेक्ट केलं, ॲडमिशन घेतलं, तर त्यावेळेस सुद्धा कॅप राऊंडच्या तुम्ही बाहेर पडताय. त्यानंतर जर तुम्ही सीट ॲक्सेप्ट केलं पण बेटरमेंटच्या माध्यमातून केलं तर तुम्ही कॅप राऊंड 2ला पार्टिसिपेट करू शकता. जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं नाही, कुठलीही फीस भरली नाही, तुम्ही कॅप राऊंड 2साठी कंटिन्यू करू शकता. कॅप राऊंड 1चा फॉर्म हा फक्त फर्स्ट आणि सेकंड राऊंडसाठी व्हॅलिड असणार आहे. कॅप राऊंड 3साठी तुम्हाला नवीन ऑप्शन फॉर्म फिलअप करावं लागणार आहे. आणि या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.